नमस्कार, मी दीपाली शेजवलकर किचनमध्ये आपलं स्वागत करते. तर आज मी डोमा मच्छी ही फ्राय करणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊ. तर आता इथे ही डोमा मच्छी आपली साफ करून झाली आहे. आईने मला साफ करून दिली आहे आणि त्याला कट लावून दिले. तर आता आपण त्यासाठी मसाले काय लागणार आहेत ते दाखवते. तर इथे मी 1 चम्मच हळद घेतले, 1 चम्मच लाल तिखट घेतले, 1 चम्मच आलं लसूण पेस्ट घेतली, 1 चम्मच हळद घेतली आहे. इथे मी खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. खोबरं, कांदा, लसूण, आलं, धने, जिरे, लाल सुकी मिरची हे मी वाटून त्याचं वाटण पण लावणार आहे. आता आपण हे सर्व त्या डोमा मच्छीला लावून घेऊया. तर इथे मी लाल तिखट घालते, हळद, आलं लसूण पेस्ट, कांदा खोबऱ्याचा मसाला, चवीनुसार मीठ आणि हे आगळ. जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही लिंबू किंवा कोकमाचा सुद्धा वापर करू शकता. तर आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. आपण या चिऱ्यामध्ये पण मसाला चांगला भरून घेऊया. असं आपण हे व्यवस्थित मसाला मच्छीला लावून घेऊ. मी आता 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवणार मॅग्नेशन करण्याला. तर आता इथे आपली ही मच्छी मॅग्नेशन करून झाली. तर मी आता फ्राय करायला घेते. तर इथे आपलं पॅन गरम झाले, त्यामध्ये मी आता हे तेल घालून घेते मच्छी फ्राय करायला. मच्छी चांगली आपली मॅग्नेट झाली. तर आता आपलं तेल पण गरम झाले. तर आता आपण एक एक मच्छी यामध्ये सोडू. दोन ते 3 मिनिटांनंतर आपण ही परतून घेणार आहोत. आता ही एका बाजूने फ्राय झाली आहे, तर आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊ. फ्राय होण्यासाठी काही वेळ नाही लागत. बघू शकता मस्त फ्राय झाली. कलर वरून तुम्हाला कळतच असेल. तर बघू शकता अशी आपण सर्व बाजूंनी मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. मी फक्त मसाला लावूनच मच्छी फ्राय केली आहे. तुम्ही तांदळाचं पीठ, रवा वगैरे लावून करू शकता, पण आम्हाला ही अशीच आवडते. बघू शकता फ्राय आपली झाली आहे दुसऱ्या बाजूनी. तर आता ही मी मच्छी काढून घेते. असं नाही आहे की तांदळाचं पीठ लावल्यावरच कुरकुरीत होते, अशी सुद्धा ही मच्छी कुरकुरीत होतेच. अशी मसाल्याचीच खायला उलटी टेस्ट त्याची अजून येते. मी मच्छी आता काढून घेते. तर अशीच आता आपण दुसरी मच्छी ही फ्राय करून घेऊ. आता आपण ही पण मच्छी फ्राय करून घेऊ.
तर ही आपली ढोमा फ्राय खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.